जय शिवराय मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती प्रतीक ग्राफिक्सवरती. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये रोहित शर्मा यांच्या बर्थडे निमित्त बॅनर तयार केला आहे. तर बॅनर कसं तयार झालं आहे कमेंट करून नक्की सांगायचं आहे. आणि चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या प्रतीक ग्राफिक्सच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण आपण अशाच प्रकारचे बॅनर व व्हिडिओ एडिटिंगवर ट्युटोरियल आणतच असतो. चला तर मित्रांनो, जरा वेळ न घालवता सुरुवात करू आपण आपल्या आजच्या व्हिडिओ. सर्वात अगोदर तुम्हाला दोन ॲप्लिकेशन लागणार आहे, झेड आर्चिवर आणि एक पिक्सेल लॅब. या दोन्ही ॲप्लिकेशन प्लस आपल्या मटेरियलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही हे दोन्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचे. त्यानंतर झेड आर्चिवर ॲप्लिकेशनला ओपन करायचं आहे. त्यानंतर डाउनलोड फोल्डरला ओपन करून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपण एक झिप फाईल दिली आहे, त्या झिप फाईलवरती क्लिक करायचं आहे. एक्स्ट्रॅक्ट एअर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे पासवर्ड मागेल, तर पासवर्ड आपल्या व्हिडिओमध्ये समोर दिलेला आहे. त्यासाठी व्हिडिओ जरा स्किप न करता बघायचा आहे. पासवर्ड टाकून झाल्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं आहे. तर बघू शकता की अशा प्रकारे आपलं रोहित शर्मा बर्थडे नावाचं एक फोल्डर तयार झाले. त्या फोल्डरच्या आतमध्ये आपण एक PLP फाईल दिलेली आहे. तर आता PLP फाईलला ओपन करण्यासाठी तुम्हाला पिक्सेल लॅब ॲप्लिकेशनला ओपन करून घ्यायचं आहे. पिक्सेल लॅब ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर काय अशा प्रकारचा इंटरफेस आपल्यासमोर आलेला असेल. तर 3 डॉटवरती क्लिक करून ओपन .plp फाईलवरती क्लिक करायचं आहे. .plpवरती क्लिक करायचं आहे आणि आपण ज्या फोल्डरमध्ये फाईल एक्स्ट्रॅक्ट केली होती त्या फोल्डरला ओपन करून घ्यायचं आहे. तर फोल्डर ओपन झाल्यानंतर काही अशा प्रकारचा इंटरफेस आपल्यासमोर आलेला असेल. तर PLP फाईलवरती क्लिक करायचं आहे. ओपन अँड ॲड ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर बघू शकता की अशा प्रकारे आपली PLP फाईल इथे ओपन झालेली आहे. तर इथे लेअरमध्ये काही चेंज करायचे असेल तर लेअर ऑप्शनवरतून लॉक अनलॉक करायचा आणि इथून तुम्ही चेंज करू शकता. इथे समजा काही चेंज करायचं असलं, फॉर एक्झाम्पल मी इथे रोहित शर्मा टाकतो. ओके, तर डन. बघू शकता खाली काही अशा प्रकारे टेक्स्ट आपलं चेंज झालेलं आहे. टेक्स्टला अशा प्रकारे इथून तुम्ही सेंटरला करून घ्यायचं आहे रिलेटिव्ह पोझिशनमधून. ओके, तर डन. तर आपण आपल्या चॅनलवर मागच्या वर्षी पण आपण असाच एक व्हिडिओ तयार केला होता. ते बॅनर पण तुम्ही बघून घ्या. तो व्हिडिओची लिंक मी तुम्हाला वर आय बटनवरती मिळून जाईल, किंवा त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देऊन देईल. तो व्हिडिओ पण बघून घ्या कसा झाला आहे. आणि चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सर्वांनी पटापट लाईक करून टाका. आणि भेटू अशा नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.